कार्यकर्त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते, इथं केले होते, मुंबईमध्ये केलेले होते. त्या सर्वांचा मी ऋणी आहे की शेवटी ज्यावेळेला आपण सर्वसामान्य लोकांसाठी काही कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेला त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्याला मिळत असतात. मी माझा वाढदिवस कधीही इथं राहून साजरा करत नाही, कारण वाढदिवस हे मोठ्या लोकांचे साजरे करायचे असतात. आपण शुभेच्छा असतात आणि ते प्रेम मला नेहमी माझ्या मतदारसंघातून लाभलेलं आहे. एखादा अपमानात्मक प्रसंग सोडला तसं मी 50वा वाढदिवस इथं कार्यकर्त्यांच्याबरोबर साजरा केलेला होता. पण आमचे सगळेच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळे कार्यक्रम घेतात. मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व रुग्णालयांमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम झाला, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम झाले. ते स्वतःहून त्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले होते आणि तसेच अनेक कार्यक्रम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-4 दिवस गेले चालू आहेत. त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. ज्यांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळामधले माझे सर्व सहकारी, जिल्ह्यामधले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या पवारसाहेबांच्या गटाच्या. आणि राष्ट्रवादी आपले जे आहे आदरणीय अजित पवारसाहेबांची त्यांच्यासह सर्व अध्यक्ष आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या. विशेषतः मला असं वाटतं की मी सर्वांनाच सांगितलेलं होतं की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे येणार आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी दरवर्षी इथे येतो. आदल्या दिवशी साईबाबांची पूजा होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही साईबाबांची पालखी घेऊन नागपूरला जातो आणि नागपूरला गेल्यानंतर मग मी तिथून शिर्डीला जातो आणि शिर्डीहून मुंबईला जातो. तिथं बाळासाहेबांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेतो. आमच्या समाजाचे सुद्धा योगायोगाने आज मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांचेच आशीर्वाद मिळतील. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की 18ला माझा वाढदिवस होता आणि महाजन साहेबांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांनी 19ला जी.आर. काढून एकंदर 66 कोटी रुपयाची कामं ही माझ्या मतदारसंघासाठी दिलेली आहेत. त्याच्यापूर्वीची जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची कामं ही वेगवेगळ्या स्तरावर निविदा भरणारे कंत्राटदार नव्हते म्हणून राहिलेली होती. मला एकच सांगायचं आहे की स्थानिक निविदादारांना की तुम्हीसुद्धा या जिल्ह्याचे नागरिक आहात. ज्या पद्धतीने जवळजवळ 1-2 वर्ष कामं रेंगाळली हे फारसं शोभादायक नाही. आता तरी यांच्या टेंडर्स ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांनी ती भरली पाहिजे. नाही भरली तर पर जिल्ह्यातल्या लोकांना बोलवायला लागेल आणि कामं करायला लागतील. कारण लोक गृहीत धरतात की आमच्यामुळे काही झालं तरी चालेल, आम्ही 100 कामं धरणार. जशी शाळांची कामं धरून ठेवली आहेत जागोजागी. शाळांची सगळी छपरं दुरुस्तीची कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत, परंतु तुमची मुलंसुद्धा उद्या त्याच्याखाली बसू शकतात, हे विसरू नका. मला माझ्यावर प्रेम करणारे अनेक कंत्राटदार आहेत, पण माझे त्यांच्याशी कधी असे व्यावसायिक संबंध राहिलेले नाही. मी नेहमीच सांगतो कोणी कधी अडचणीत आला तरी मी मदत करतो, पण या प्रसंगामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी केली जाणार नाही. कारण हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेसाठी मंजूर केलेली कोट्यावधी रुपयाची कामं तुम्ही ज्यावेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी अडवून ठेवता त्यावेळेला तुम्हीसुद्धा या जिल्ह्याचे नागरिक आहात हे विसरून चालणार नाही. आणि माझ्या मतदारसंघातील अनेक भाग हा डोंगराळ भाग आहे. जसं या ठिकाणी असणीच्या पुढे जाणारा रस्ता आहे घारतीला, त्या रस्त्याचं काम म्हणजे लोकांना तो एवढा डोंगराळ भाग आहे की लोकांना त्याच्यापासून किती दुःख होतं हे सांगता येणार नाही. आतासुद्धा जवळजवळ जेवढे कामं शिल्लक होती ही सगळी कामं या ह्याच्यामध्ये मंजूर झाली. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये एकही रस्ता असा शिल्लक राहणार नाही की जो रस्ता खराब आहे. ही कामं चतुर्थीनंतर लगेच सुरू होतील. याच्यामध्ये बांधा वाफुली आहे, उळे कलमिस्ता असणे घाटी आहे, पडवे मालगाव ते कुंभरल रस्ता आहे, उपरत ते नाईकवाडी आहे, निगुडत ते पाटीलवाडी आहे, निरवडे ते कोनापाल आहे, आंबोली हिरण्यकेशीचा जो उरलेला भाग आहे हा या टप्प्यामध्ये होतो आहे. आणि त्याच्यामुळे हिरण्यकेशी जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे परंतु एक पर्यटन स्थळसुद्धा आहे, त्याचा रस्ता हा मोठा आणि हे सगळे ज्याला व्हाईट टॉपिंग असतात तसं आहे. विशेषतः मांगेली हे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे दोडामार्ग तालुक्यातलं. तिथे 2 भाग झालेले आहेत गावाचे आणि त्याचे मांगेली ते फणसवाडीचा आपल्याला प्रख्यात धबधबा माहिती आहे आणि तिथून देऊळवाडी असा जोडणारा रस्ता झाल्यानंतर मांगेलीहून बेळगावला जाणारा रस्तासुद्धा आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे तिथून पुढचा काही पोर्शन हा जंगलातून जातो. तेवढा जर
रफ रोड सोडला तर मांगेलीहून तुम्ही 1-1.5 तासामध्ये बेळगावला पोहोचू शकता, एवढा तो जवळचा रस्ता आहे. वेतोरे ते नमसवाडी आहे, करोळे ते कर्ली रस्ता आहे. करोळे ते कर्ली हा सुद्धा एक महत्त्वाचा, ह्या भागामध्ये आपण पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू करतो. आणि आपण ज्या 2 हाऊसबोट 2 खाड्यांची निवड केलेली आहे त्याच्यामध्ये एक तेरेखोल आणि दुसरं तारकर्ली आहे. त्यानंतर वेतोरे ते झाराप रस्ता आहे, त्यानंतर मालपे रस्ता आहे, महाळुंगे बांदेवाडी आहे, देऊळवाडी आहे. हे सगळे बाकीचे इतर मतदारसंघामधले रस्ते आहेत. तर माझ्या मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते साधारण 66 कोटी रुपयाचे आहेत आणि सर्वाधिक आहेत. शेवटी सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, त्याच्यामुळे नेहमीच उत्तम माप मिळत राहिलं. 15 कोटीचे रस्ते बजेटमधून सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच चांगलं असं. त्याच्यानंतर पालकमंत्र्यांच्या सहकार्याने त्यांनी फणसवडे रस्तासुद्धा मंजूर केला. अर्थात हा रस्ता इको सेन्सिटिव्ह झोनमधून जाणार आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या क्लिअरन्सेस मिळाल्यानंतर त्या रस्त्याचं काम सुरू होईल. परंतु शिरशिंगे जो रस्ता आहे त्याला मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो आणि त्याच्यामुळे शिरशिंगे रस्त्याला मी जागा उपलब्ध करून दिलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातून. त्याच्यामुळे त्याचंसुद्धा स्टेज 1चं क्लिअरन्स आलं आहे, स्टेज 2चं लगेच होतं, पण स्टेज 1चं क्लिअरन्स आल्यानंतर काम सुरू करता येईल. आणि त्याच्यामध्ये तो थेट 2 तालुक्यांना जोडणारा, कुडाळपासून तो थेट सावंतवाडी तालुक्याला जोडणारा मोठा रस्ता हा त्या ठिकाणी होईल. आणि एकंदरीतच मतदारसंघामधले रस्ते होत असताना एक मोठं असं काम हे माझं एक स्वप्न होतं की नवीन मोपा विमानतळ झाल्यानंतर ज्याप्रमाणे केरळला बॅकवॉटर टुरिझम आहे तसं टुरिझम हे तेरेखोलच्या खाडीमध्ये व्हावं आणि तसंच ते तारकर्लीच्या खाडीमध्ये सुद्धा व्हावं. कारण तारकर्ली हे मोठं पर्यटन क्षेत्र आहे सिंधुदुर्गमध्ये आणि तारकर्लीपासून थेट वालावलपर्यंत आणि आपल्याला नेरूरपर्यंत हे बॅकवॉटर टुरिझम झालं तर खाडीवरची जी सगळी गावं आहेत ह्या खाडीवरच्या गावांना मोठ्या प्रमाणात पर्यटन हे उपलब्ध होऊ शकेल. आणि लहान लहान जी शेतकरी आहेत त्यांच्या खाडीला टेकून म्हणजे नदीला टेकून असलेल्या जागांमध्ये छोटे छोटे प्रकल्प उभे राहू शकतील. सिंधुरत्नामधून असे 150 प्रकल्प मी मंजूर केलेले आहेत आणि ही 150 कुटुंब पुढच्या काळामध्ये पर्यटनामधले आपले दूत म्हणून काम करतील. कारण अशा तऱ्हेने ज्याला 150 ठिकाणी चांगल्या दर्जाच्या खोल्या होतील त्याला 650 रूम्स म्हणजे सर्वसाधारण एक 5 स्टार हॉटेलमध्ये 100 रूम्स असतात. 650 रूम्स तयार झाल्या म्हणजे 6 5 स्टार हॉटेल उभं राहिल्यासारखं होईल. आणि म्हणून हे जे छोटे प्रकल्प आहेत त्यांना मोठ्या ग्रुपने जे एक विशिष्ट दर्जाचं पर्यटन उभं करायला लागतं ती मदत द्यावी अशी मी रिक्वेस्ट केलेली आहे. आणि ती जर मान्य झाली तर हे छोटे छोटे प्रकल्प याच्यामध्ये 5 खोल्या असतील परंतु जेवण मात्र घराचा जो मालक असेल त्याच्या घरून येईल. त्याच्यामुळे घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येईल परंतु इथल्या असलेल्या सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणार आहेत. मग त्याच्यामध्ये हिल स्टेशन्स आहेत, त्याच्यामध्ये समुद्रकिनारे आहेत, त्याच्यामध्ये बॅकवॉटर्स आहेत आणि हे सगळं आपण बोलतो आणि नंतर हे करायला फार वेळ जातो. त्याच्यामुळे जर्मनीला ज्यावेळेला मी इथल्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळेला तिथली टेक्नॉलॉजी ज्यावेळेला मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण 1-2 महिन्यामध्ये हे सगळं उभारू शकतो. तर त्याची 2 मॉडेल्स ही उद्या म्हणजे येत्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये उभी केली जाणार आहे. आणि हे सगळे प्रकल्प हे साधारण 2-3 महिन्यामध्ये आपण पूर्ण करू शकतो. परंतु त्याच्याचबरोबर खाडीच्या किनाऱ्यावर पंचतारांकित दर्जाच्या सुविधा या उभारल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी आपण सिंधुरत्नामधून हाऊसबोट मंजूर केलेले आहेत आणि या हाऊसबोटला आम्ही सबसिडी देत असतानाच मला विशेषतः महाजन साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की हाऊसबोट असतील, आपल्याकडचे पर्यटन प्रकल्प असतील त्यांना त्यांनी सबसिडी जाहीर केलेली आहे. ही कॅपिटल सबसिडी पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर महाराष्ट्रातल्या पर्यटन उद्योगाला लागतं. त्यानंतर केंद्र शासनाचे 100 कोटी रुपये हे केवळ सिंधुदुर्गसाठी म्हणून आलेले आहे. त्याच्यामुळे येता काळ हा सिंधुदुर्गसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन हे सिंधुदुर्गमध्ये आणलं पाहिजे.
आणि त्याच्यासाठी चांगलं असं मार्गदर्शन हे हॉटेल व्यावसायिकांनी घेतलं पाहिजे. हे मार्गदर्शन द्यायलासुद्धा सुरुवात होईल. परंतु मला आपल्याला सांगायला आनंद होतो की ताजचं डिझाईन हे तयार झालेलं आहे. एकदा पर्यटन मंत्र्यांनी त्याला अप्रुव्हल दिल्यानंतर खरं तर ताजनेच त्याला अप्रुव्हल द्यायचं आहे, कारण ताजचा स्वतःचा तो प्रकल्प आहे. ह्याचं भूमिपूजन करण्यासाठी महाजन साहेब येणार आहेत, मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील आणि ज्या दिवशी याचं भूमिपूजन होईल ताजचं, त्याच दिवशी 2 5 स्टार हॉटेलची उद्घाटन ही सिंधुदुर्गमध्ये आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये होती. आणि एकदा 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन झालं की हे डेस्टिनेशन हे आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. त्याच्यामुळे हाऊसबोट होतील. दुसरी गोष्ट असं आहे की आरुंद्याला एक मोठा प्रकल्प हा मंजूर केलेला आहे आणि हा प्रकल्प मंजूर करण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेबांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त चांगलं मॅनग्रोव्ह हे आरुंद्यामध्ये आहे. आरुंद्यामध्ये आहे तसं देवगड तालुक्यातसुद्धा एक आहे. परंतु आरुंद्यामध्ये पहिल्यांदा आम्ही बोर्डवॉक तयार करतो आहे, तिथं रेस्टॉरंट्स तयार करतो आहे, तिथं नेचर इंटरप्रिटेशन सेंटर तयार करतो आहे आणि त्याच्यामुळे इको टुरिझममधला हा एक लँडमार्क प्रोजेक्ट होईल. अशा तऱ्हेचा प्रोजेक्ट फक्त नवी मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आता एक तयार होतो आहे आणि अशा तऱ्हेने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि गोव्याच्या जवळ असा कुठलाही दुसरा प्रकल्प नाही. त्याच्यामुळे एकीकडे मॅनग्रोव्ह टुरिझम, दुसरीकडे स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडी असं एक चांगलं चित्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पुढच्या काळामध्ये उभं राहील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना मिळेल. परंतु आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं इथल्या जवळच्याच मोपा एअरपोर्टवर काम करतात. काल मी एका हॉटेलमध्ये गेलेलो होतो मोपा एअरपोर्टच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये. तिथं जो कॅशियर मुलगा होता तो ITI झालेला मुलगा होता. तर त्याला जर मी जर्मन भाषा शिकवली आणि त्याला जर जर्मनीला पाठवलं तर त्याला आता जो पगार मिळतो 15 किंवा 20,000 रुपये, त्याला 2.5 लाख रुपये महिन्याचा पगार मिळू शकतो. तर हे जे पोटेन्शियल आहे, एकेकाळी मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जात होता. परंतु ही मनी ऑर्डर इकॉनॉमी ही स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पैशावर आधारित. परंतु केरळची जशी इकॉनॉमी डेव्हलप झाली त्याला फॉरेन रेमिटन्स इकॉनॉमी म्हणतात. अशी फॉरेन रेमिटन्स इकॉनॉमी ज्या वेळेला तयार होईल त्याला इथले जे पालक असतील की ज्यांनी आपल्या मुलाला ITI शिकवलं, वायरमन बनवलं, फिटर बनवलं, लेचवर काम करायला शिकवलं, कोणी आपल्याला नर्सिंग असिस्टंट बनवलं, कोणी आपल्या मुलींना नर्सेस बनवलं, कोणी आपल्या मुलाला पॅथॉलॉजिस्ट बनवलं, यांना एक नवीन द्वारं ही खुली होती. आणि म्हणून 31 जुलैला महाराष्ट्राच्या जर्मनीमधल्या ऑफिसचं उद्घाटन हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. तिथले मुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री दोघे मिळून ज्यावेळेला हे ओपनिंग करतील त्याला पहिल्या टप्प्यातल्या 10,000चा जो पहिला टप्पा आहे हा टप्पा लोकांना खुला होईल आणि त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम जर्मनीमध्ये तिथल्या गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. जगामधलं असं पहिलं स्टेट टू स्टेट पार्टनरशिपचं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे स्किल गॅप ही लाखोच्या संख्येने आहे. ही स्किल गॅप आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरून काढायची आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, हा महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पूर्वी आमची 6 मंत्र्यांची कमिटी होती, आता 8 मंत्र्यांची कमिटी झालेली आहे. याचं कारण असं आहे की जर्मनीमध्ये इंडस्ट्री आणि टुरिझम, स्टार्टअप, एज्युकेशन या 4 विषयासाठी त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर बेडन-व्युर्टनबर्ग बघितलं तिथं मर्सिडीजचं हे तर आहेच म्युझियम, परंतु मर्सिडीज असेल, व्होक्सवॅगन असेल, परंतु इंडस्ट्रीच्या पलीकडे जाऊन ब्लॅक फॉरेस्ट हे जे जगभरातलं ॲट्रॅक्शन आहे हे ब्लॅक फॉरेस्ट बेडन-व्युर्टनबर्गमध्ये आहे. आणि ज्याप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स पर्वत आहे तसंच तो जर्मनीमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे तिथली लोकं इथं येऊ शकतील, सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतील. गोव्याचं टुरिझम हे जर्मन आणि ब्रिटिश लोकांनी चालू केलेलं होतं. तसंच जर सिंधुदुर्गमध्ये घडू शकलं तर ते एक आगळं वेगळं उदाहरण होऊ शकेल. सिंधुदुर्ग जसं आहे तसं छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, मुंबई आहे, अनेक ठिकाणी हे आपल्याला एक्सचेंजेस करता येतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे मी हे सगळं करू शकलो, कारण मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी आहेत. तसंच पुणे आणि कार्लसरूहे ही शहरं हे एकमेकाच्या सिस्टर सिटी आहेत. आणि आपण जो इनिशिएटिव्ह घेतला हा जर्मन लोकांना एवढा आवडलेला आहे की कार्लसरूमध्ये जे त्यांचं गोल्डन बुक असतं की ज्याच्यामध्ये ठराविक लोकांच्या सह्या घेतल्या जातात, त्याच्यामध्ये सुद्धा
त्या राज्याचा एक मित्र म्हणून माझी सही त्यांनी गेल्या वेळेला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला घेतली आणि त्याचा त्यांनी कार्यक्रमसुद्धा जर्मनीमध्ये केलेला होता. शेवटी त्यांच्या दृष्टीने मॅनपॉवर महत्त्वाची आहे, आमच्या दृष्टीने आमच्या मुलांना नोकऱ्या मिळणं महत्त्वाचं आहे. आणि हे मी सगळ्यात चांगलं काम आयुष्यामध्ये करू शकलो हे मुलांना नोकऱ्या मिळवून देण्याचं काम आहे असं मी स्वतः समजतो. पर्यटनाचा विकास तर मी करतच राहील. शेतीचा विकास आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये आपण सिल्कची शेती सुरू केलेली आहे. ही सिल्कची शेती ही आपल्याकडे असलेल्या वनाची जी झाडं आहेत ऐन आणि किनर याच्या झाडांवरही शेती होते आणि त्याच्यामुळे लाखो रुपये हे स्थानिक महिलांना मिळायला सुरुवात होईल. आता जवळजवळ 2,500 महिलांनी कोंबड्यांच्या पालनाला सुरुवात केलेली आहे. एकंदर 4,500चं टार्गेट त्याच्यामध्ये आहे. जवळजवळ 100 महिलांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे उद्योग हे काढून दिलेले आहेत. त्यांना त्यांची सबसिडी जमा केलेली आहे, त्यांची मशिनरी येईल आणि त्यांचंसुद्धा काम सुरू असताना जसं फेडरेशन असतं त्या बेसिसवर त्यांचं तयार केलेला माल हा विकला जाईल. आणि चांगलं असं की त्याला एक आदर्श क्लस्टर म्हणूनसुद्धा केंद्र शासनाने त्याला एक मान्यता केंद्र शासन देत आहे. म्हणजे असंही पहिल्यांदाच घडतं आहे की सिंधुदुर्ग जेवढं जिल्हा एवढ्या वेगाने प्रगती करतो आहे आणि म्हणून पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जी निसर्ग संपत्ती आहे जसं मी सांगितलं की चांगली अशी मॅनग्रोव्ह जशी आरुंद्याला आहे तशी रेडीला आहे, तशी मालवणमध्ये आहे, तशीच इतर ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण क्रॅप फार्मिंग करू शकतो. काही वर्षापूर्वी चांदा ते बांधामधून मी जे पिंजरे दिलेले होते अजूनसुद्धा ते तसेच पडून आहे. त्याच्यामध्ये मत्स्य संवर्धन होऊ शकतं. एकंदरीतच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एका विशिष्ट गतीने आपल्याला पर्यटनाचा विकास करायला लागेल. जसं आपण बॅकवॉटरचा विकास करतो आहे तसं तिलारीला जे पशु आपले वेगवेगळ्या तऱ्हेचे विविधता आहे पशूंमध्ये, म्हणजे तिथं वाघ आहे, तिथं हत्ती आहे, वेगवेगळ्या तऱ्हेची जनावरं आहेत. तर हे सुद्धा जगाच्या समोर यावं म्हणून पेरियार लेकच्या धर्तीवर आपण त्या ठिकाणी डबल डेकर बोट देतो आहे. तिलारीचा जो अर्धवट राहिलेला प्रकल्प आहे त्याच्या उर्वरित टप्प्याला आता आपण मंजुरी दिलेली आहे. एकंदरीत आपण ज्यावेळेला म्हणतो की परुळेवरून आपण ज्यावेळेला तिथं जो किल्ला आहे निमतीचा त्या निमती किल्ल्यावर जाणारा रस्तासुद्धा मी ह्याच्यामधून दिलेला आहे. तरी हा किल्ला झाल्यानंतरसुद्धा या किल्ल्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन हे पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि जसं निमतीला पैसे दिले तसंच मालवणला जो आपला किल्ला आहे भगवंतगड या भगवंतगडालासुद्धा त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आणि एकंदर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा निधी दिलेला आहे. कणकवली तालुक्यामध्ये नापणे आणि सावडाव दोन्ही धबधब्यांच्या विकासासाठी निधी दिलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ही कामं आता सुरू होणार आहेत. जसं मी सांगितलं की मालवणपासून सुरू होणारी जी खाडी आहे ती जशी विकसित होते तशा पुढच्या टप्प्यामध्ये विजयदुर्गची खाडी ही खाडी घेण्यात येईल. आणि म्हणून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम थोडंसं रेंगाळलेलं होतं. त्याच्या आता सह्या या आठवड्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे थोडासा पाऊस कमी झाला की त्याचंसुद्धा काम सुरू होईल. मल्टीस्पेशीस हॅचरी ही जी सागर तीर्थाला वेंगुर्ल्याला होणार आहे ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ॲक्वाकल्चर हे जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे. आणि ते कामसुद्धा आपण मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलं. काही त्याला निधी हा चांदा ते बांधामधून दिलेला आहे आणि उर्वरित निधी आम्ही सिंधुरत्नमधून देतो आहे. अनेक दिवसाची मागणी ही सावंतवाडी टर्मिनसची जी बिल्डिंग अर्धवट राहिली होती आणि मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये कोकण रेल्वेची स्थिती खालावलेली होती आणि त्याच्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. तर याला 28 कोटी रुपयाचा एस्टिमेट तयार झालेला आहे. सुरुवातीला जो निधी लागतो टेंडर काढण्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी लागतो हा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि प्रादेशिक पर्यटनमधून उरलेला, कारण प्रादेशिक पर्यटनमधून आता मोठे मोठे प्रकल्प घेतले जाणार आहेत, उर्वरित निधी दिला जाईल. त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्याला 3.5 कोटी रुपये हे जिल्हा नियोजन मंडळामधून पालकमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जी पेंडिंग कामं होती ही सगळी कामं आम्ही चालू करू शकलो याचा मला अभिमान आहे. शेवटी आपले वाढदिवस साजरे करणं हे स्वतःपुरतं मर्यादित असतं, परंतु त्या निमित्ताने तुम्ही जनतेसाठी काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जे काही सहकार्य मला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांकडून मिळतं त्याच्यामुळे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवू शकलो. अनेक वेळेला अशी टीका होते की शाळांच्या इमारती दुरुस्त होत नाही. शाळांच्या इमारतीची दुरुस्ती ही विशेषतः जिल्हा परिषदांकडे असते.
गेल्या वर्षी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली नव्हती. परंतु यावर्षी आम्ही एक अभिनव उपक्रम हा RDD आणि आमचं शिक्षण खातं मिळून राबवतो आहे. त्याच्यामध्ये 25-15चे जे पैसे आहेत याच्यामधून शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसे देण्यात येतील आणि त्याच्यामुळे शाळेच्या कुठल्याही इमारती ही दुरुस्ती केल्याशिवाय राहणार नाही. परंतु कोकणामध्ये परिस्थिती अशी आहे की एका शाळेमध्ये मुलं 8 आणि खोल्या 6. ही परिस्थितीसुद्धा स्थानिकांनी समजून घेतली पाहिजे. ज्या अनावश्यक खोल्या आहेत त्याच्यावर खर्च करत राहण्यापेक्षा ज्या खोल्यांमध्ये मुलं बसतात त्या खोल्यांची चांगली डागडुजी स्थानिक पातळीवर करून घेतली पाहिजे. माझ्याकडून व्यक्तिगतरित्या ज्या शाळांमध्ये कुठे छप्पर गळती वगैरे होते मी व्यक्तिगतशः त्यांना पैसे पाठवलेत आणि ते दुरुस्त करून घेतलेले आहेत. तरी पण पाऊस एवढा मोठा असतो की त्याच्यामध्ये सुद्धा काही शाळा ह्या दुरुस्तीखाली नसतात, परंतु कुठे कौलं उडून जातात, पाण्याने तिथली मातीच्या भिंती कोसळतात. तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून किती शाळांची नेमकी आवश्यकता आहे तेवढ्या व्यवस्थित दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत. त्यांना लोखंडी छप्पर, खाली पत्रे आणि वर कौलं असं जर केलं तर ते गरमसुद्धा होणार नाही आणि मुलंसुद्धा व्यवस्थित बसू शकतील. आणि हे केवळ महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये घडतं असं नाही. सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲडॅप्टर स्कूल ही स्कीम राबवतो. कुठलीही स्कीम इंट्रोड्यूस केली की त्याच्याबद्दल खूप आरडाओरडा केला जातो आणि हा आरडाओरडा करण्यामध्ये संबंधित काही व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात. तर त्यांना वाटतं की खाजगीकरण होणार, तर खाजगीकरण बिलकुल होणार नाही. परंतु कुठल्या परिस्थितीमध्ये ही मुलं बसतात याचा विचार केलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी सर्व संघटनांना सुद्धा सांगितलेलं होतं की सगळ्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे. आणि तुम्ही जर मुलांच्या हिताच्या आड येत असाल तर मी जेवढं सहकार्य केलं 2 वर्षामध्ये कोणी कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी एवढं सहकार्य केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ही स्कीम राबवली गेली पाहिजे. एका मोठ्या उद्योग समूहाने 4800 जवळजवळ 5000 शाळा हे ॲडॉप्ट करायच्या तयारी दाखवलेली आहे. 5000 आमच्या ज्या केंद्र शाळा आहेत त्या अत्यंत सुसज्ज केल्या जातील आणि प्रत्येक केंद्र शासनाला केंद्रीय शाळेला 10-10 शेजारच्या शाळा जोडल्या जातील, जेणेकरून उत्कृष्ट सुविधा या त्या सर्वच मुलांना मिळू शकतील. ज्या ठिकाणी अगदीच अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही प्रसंगी रिक्षाद्वारे किंवा बसद्वारे मुलांनासुद्धा त्याचे पैसेसुद्धा आम्ही देतो. त्याच्यामुळे कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. काही वेळेला ज्यांना अजिबात काय कळत नाहीत अशी लोकंसुद्धा शिक्षण खात्यावर टीका करत असतात. मुळात या ठिकाणी आमची संच मान्यतेचा जो GR आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी मला अनेक संघटनेने सांगितली आणि मला सुद्धा ती पटली. तो आम्ही बदल करतो आहे की पूर्वी प्राथमिकला 150 आणि माध्यमिकला 100ला मुख्याध्यापक मिळायचा, परंतु आता दोघांनाही 150 केलं आहे. ते मी अहवाल मागवलेला, अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेच 100 आणि 150 असं केलं जाणार. 60च्या ऐवजी 61 झालं की लगेच दुसरा शिक्षक मिळायचा आणि 61वरून 59 झालं की तो शिक्षक अतिरिक्त व्हायचा. त्याच्याऐवजी 60च्या ऐवजी 75 केलं, ही मर्यादा बदलली जाणार नाही. कारण शिक्षक देणं आवश्यक आहे तेवढंच तो शिक्षक टिकणंसुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती भार घालायचा तेवढ्या भारामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल आम्ही 100% ते काम करणार आहोत. दुसरी एक अडचण अशी होती की आम्ही ठराविक शिक्षकांची संख्या झाल्यानंतर क्रीडा शिक्षक द्यायचो, परंतु हे ऑप्शन असायचा की क्रीडा आणि कलेचा शिक्षक घ्यायचा की नाही हे माध्यमिक शाळा ठरवायच्या. त्याच्यापुढे माध्यमिक शाळांना हे अधिकार असणार नाही. कंपल्सरी त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक असणार, त्या ठिकाणी कला शिक्षक असणार. आणि ही जी अडचण होती की ठराविक संख्या झाल्यानंतर हे क्रीडा शिक्षक मिळतात, त्याच्यामुळे शेजारच्या 2 शाळा एकत्र करणं किंवा जिल्हा परिषदेच्या संदर्भात 10 शाळा मिळून एक क्रीडा शिक्षक देणं हे सुद्धा केलं जाईल. कारण मुलांचा शैक्षणिक दर्जा हा उंचवला पाहिजे. त्याच्यासाठी जसं त्यांना शिक्षण आवश्यक आहे तसंच त्यांना क्रीडासुद्धा आवश्यक आहे, कलासुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही ह्या सगळ्या सुविधा देत असताना या ठिकाणी मुलांचं एकंदर व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम मंजूर केलेली आहे. या सेलिब्रिटी स्कूलमध्ये जे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत हे ॲपद्वारे मुलांना गायला शिकवणार, नाट्य शिकवणार, वक्तृत्व शिकवणार आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन जी मुलं फायनलला येतील त्यांना त्या सेलिब्रिटींना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळेल. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आशा भोसले ह्या सर्वोत्कृष्ट गायिका आहेत सध्याच्या ह्याच्यामध्ये लता दीदींच्या नंतर. पण हे जे ॲप आहे याच्यावर आशा दीदीने सुद्धा अनेक धडे हे या ॲपवरून लहान मुलांसाठी दिलेलं आहे. शेवटी जी मोठी मोठी माणसं असतात त्यांना लहान मुलांबद्दल खूप अट्रॅक्शन असते. तसंच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये आज मुलं ही TV कडे वळतात.
ही मुलं बऱ्याच वेळेला यूट्यूब बघत असतात. यांना पुन्हा एकदा वाचनाकडे वळवण्याची गरज आहे. कारण जी देश सगळ्यात जास्त वाचन करतात त्यांनी उत्कृष्ट नोबेल सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहेत. त्यांनी उत्कृष्ट सायंटिस्ट दिले, उत्कृष्ट नोबेल लॉरिएट्स दिले, म्हणजे अनेक चांगले साहित्यिक दिले. तर हे वाचनाचं महत्त्व आहे. आणि म्हणून शिक्षण विभागामार्फत महावाचन चळवळ राबवली जाणार आहे आणि 1,00,000 शाळांनी याच्यामध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. म्हणजे आमच्या 90% शाळांनी वाचन उत्सवामध्ये स्वतःची नोंदणी केलेली आहे. आणि आम्ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना डिपार्टमेंटतर्फे विनंती केली. प्रिन्सिपली त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे, परंतु याच्या पुढचं असतं म्हणजे त्यांच्या वेळ मिळणं, त्यांना ते त्यांचं शूटिंग होणं. परंतु हा एक मोठा कार्यक्रम जो भारतामधला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे हा त्या पद्धतीने राबवला जाईल. आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातली मुलं ही सर्वोत्कृष्ट मुलं होती. त्यांना रोज कवायतीसाठी स्काउट अँड गाईड कंपल्सरी केलेलं आहे. स्काउट गाईडचा ड्रेस आम्ही दिलेला आहे, कॅप दिलेले आहे, त्यांना स्कार्फ दिले जाणार, त्यांना शूज सॉक्स दिलेले आहेत. शेवटी आपली मुलं ही महाराष्ट्रातली मुलं ही भारतातली सर्वोत्कृष्ट मुलं ठरली पाहिजे अशा रीतीच्या सर्व सुविधा या आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की पूर्वी ड्रेस हे ठराविक विद्यार्थ्यांना द्यायला जायचे, दारिद्र्य रेषेखाली किंवा जी शेड्यूल कास्टची मुलं आहेत त्यांनाच दिले जायचे. आता सरसकट आम्ही सगळ्यांना ड्रेसेस देतो, सगळ्यांना शूज देतो, सगळ्यांना मुलांमध्ये कुठलाही फरक घडता कामा नये. दुसरी एक मला विनंती अशी करायची आहे की काही लोक अतिउत्साहाच्या ह्याच्या भरात सगळीकडे वह्या वाटप करत सुटतात. वह्या मुलांना देण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आम्ही जी नवीन पुस्तकं दिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये वह्यांची पानं आहेत. मुलांच्या पाठीवरचा बोजा कमी व्हावा ह्याच्यासाठी हा उपक्रम आहे आणि ह्याच्यासाठी कोट्यावधी रुपये शासन खर्च करत असतं. त्याच्यामुळे एक पुस्तक सोबत नेलं की ते पुस्तक म्हणजेच त्याची वही आणि त्याचं पुस्तक आहे. आणि एकंदर जो अभ्यासक्रम 8वीपर्यंत आहे हा 4 भागामध्ये विभागलेला आहे. त्याच्यामुळे एक छोटंसं पुस्तक जे कॉलेज बुकच्या साईजचं असतं त्यांनी नेलं की त्याचा अभ्यास त्याच्यामध्येच असतो. मला सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातल्या सांगायचं आहे काटेकोरपणे याची अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये झाली पाहिजे. कुठेही बोजा जर वाढलेला दिसला तर त्या शाळेमधले मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांना जबाबदार धरण्यात येईल. कारण ज्या काही वह्यांचं वाटप आहे का चांगल्या उद्देशाने केलं जातं, परंतु घरी मुलांनी त्या वह्या वापरायच्या किंवा एखादं जर तुमच्या होमवर्कचे पुस्तक असेल तेवढंच त्यांना शाळेत आणता येईल. इतर सर्वांनी आपला अभ्यास आणि आपल्याला दिलेली पुस्तकाची पानं आहे त्याच्यामध्येच आपल्या नोट्स घेतल्या पाहिजेत, तरच ती मुलं हुशार होणार. कारण शेजारी त्यांचा धडा असतो आणि त्या धड्यामध्ये जे शिकवलं हे आपण काय लिहिलं हे त्यांना तिथल्या तिथं समजू शकतो. हा प्रयोग फक्त महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि त्याच्यामुळे पुस्तकाचे बोजा हा 60% कमी झालेला, फक्त 40%. याच्या व्यतिरिक्त तुमचा कंपॉस बॉक्स, तुमची असलेली डबा, पाण्याची बाटली, आणि पाण्याची बाटली देत असताना सुद्धा आपल्या मुलांना अर्ध्या लिटरची पाण्याची बाटली द्या. 1 लिटरची पाण्याची बाटली दिलं तर 1 किलोचं वजन मुलांचं वाढतं. शेवटी आम्ही सायंटिफिक रिसर्च करून अनेक हे निर्णय घेत असतो. शाळांच्या बाबतीत, शाळांच्या टायमिंगच्या बाबतीत काही लोकांचा कंप्लेंट्स आहेत, तर त्यांनी GR व्यवस्थित वाचला पाहिजे. ज्यांना आपल्या शाळेचं टायमिंग बदलण्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी आपलं शाळेचं टायमिंग कायम ते ठेवू शकतात. परंतु त्याच्यासाठी आवश्यक ते त्यांनी कारण दिलं पाहिजे. या वर्षीपासून आपण ज्याप्रमाणे कॉलेजचं वर्गीकरण होतं त्याप्रमाणे शाळांचं सुद्धा वर्गीकरण होईल. त्याला ABCD दर्जा दिला जाईल आणि त्याच्यामुळे कुठली शाळा चांगली आहे हे विद्यार्थ्यांना ताबडतोब कळू शकेल पालकांना आणि त्या शाळेमध्ये ते जाऊ शकतील. नेहमीच प्रायव्हेट शाळा चांगल्या असतात असं बिलकुल नाही. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी मीडियमच्या शाळा ह्या सगळ्या सुद्धा उत्कृष्ट शिक्षण देत असतात. मध्यंतरी आम्ही एक GR काढला होता की आमचं 30% जे आपण RTIमध्ये ॲडमिशन देतो याच्यामध्ये आमच्या ग्रँटेड स्कूल नव्हत्या. आमच्या अनेक ज्या स्टँडर्ड स्कूल आहेत मुंबईमधल्या त्या सगळ्या ग्रँटेड स्कूल आहेत. जसं आपण बघितलं की राजा शिवाजी विद्यालय आहे, बालमोहन आहे, ही सगळी ग्रँटेबल स्कूल आहेत आणि याच्यामध्ये इतर मुलांना ॲडमिशनच मिळत नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा कारण बोर्डामध्ये येणारी मुलं ही ह्या स्टँडर्ड स्कूलमधली असतात. ती कधी खाजगी स्कूलमधली मुलं ही बोर्डामध्ये येत नसतात. आणि मेडिकलला गेलेली, इंजिनियर झालेली सगळी मुलं ह्या स्टँडर्ड शाळांमधून शिकून मोठी होतात. जसं आता आपल्याकडे काही शाळा असतात, उदाहरण द्यायचं असलं मिलाग्रीज असेल, RPD असेल,
तर इतर मुलांना तिथं ॲडमिशन नाही मिळते. एवढ्या गरीब मुलांना तर मिळू शकत नाही, पण तिथं सुद्धा त्यांना मिळायला सुरुवात झाली असते तर त्यांचं मोफत शिक्षण तर झालं असतं. पण 8वी नंतर प्रायव्हेट स्कूलची फीसुद्धा ह्या मुलांना परवडणार नाही आहे. पण हा निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये कोर्टाने असा मुद्दा काढलेला होता की हा प्रिन्सिपल ॲक्ट आहे, हा केंद्र शासनाचा आहे, त्याच्यामुळे त्या ॲक्टमध्ये बदल हा राज्याला करता येणार नाही. ह्या टेक्निकल मुद्द्यावर, परंतु आम्ही आमचा हा मुद्दा समजावून सांगू केंद्र शासनाला आणि ॲक्टमध्ये आवश्यक ते बदल करून देऊ. परंतु दरम्यानच्या काळात असं झालं की 133 स्कूल्स ही आमची ॲडमिशन आता आम्ही पूर्ण केलेली आहे, आम्ही आता 30% मुलं घेणार नाही अशी एक भूमिका घेऊन कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. कारण कोर्टाने त्यांना चांगलं फटकारलेलं आहे आणि सगळ्या स्कूलनी 30% ॲडमिशन दिलीच पाहिजे. तर आमच्या 30% ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही अगोदरच पूर्ण केली होती. ज्यावेळेला ग्रँटेबल स्कूलमध्ये देता येणार नाही हे समजल्यानंतर RTIची ॲडमिशन पूर्ण केल्या होत्या. परंतु यांनी जी काही भूमिका घेतली शाळांनी, त्या सर्व शाळांना कोर्टाने कंपल्सरी घेतलेलं आहे की त्यांनी RTIची ॲडमिशन करायलाच लागते. त्यांना कुठे अडचण आली आणि त्यांची संख्या वाढवून द्यायला लागली तर ते सुद्धा आम्ही त्या संदर्भात सहकार्य करू. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल हे महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. तुम्हाला लवकरच ह्याचे सगळ्याचे परिणाम हे स्थानिक पातळीवर सुद्धा दिसतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आता महाराष्ट्राचं नाव होतं. मागच्या वेळेला आम्हाला 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राची नोंद झालेली आहे. यंदासुद्धा आम्ही माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाला सुरुवात करतो आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये हे अभियान सुरू होईल. ज्या दिवशी आमचा GR जाहीर झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून हे चालू होईल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा परसबाग आहे, त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर आहे, अनेक वेगवेगळे उपक्रम आहे. आणि हे उपक्रमाबरोबरच ज्या वेळेला ग्रेडेशन केलं जातं भारताच्या लेवलवर, त्याच्यामध्ये जे पॉईंट्स असतात ते पॉईंट्ससुद्धा पूर्ण करण्याला गुण ह्या केपेला दिलेले आहेत. कारण मागच्या वेळेला खूप घाईघाईने आम्ही ही मोहीम केली आणि त्या मोहिमेमध्ये आम्हाला 3 विश्व विक्रम प्रस्थापित करता आले. या केपेला अधिक चांगली ही कॉम्पिटिशन होईल, याच्यामधून शाळांचा दर्जा सुधारेल. अनेक पालकांच्या मदतीने शाळा दुरुस्त झालेल्या आहेत, त्या संदर्भात सुद्धा चांगला असा रिस्पॉन्स मिळेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळेच एकंदरीतच मला एक समाधान आहे की वाढदिवसाच्या वेळेला माझ्यावर जी जबाबदारी शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून होती ती मी मोठ्या प्रमाणात पूर्ण करू शकलो. स्कॉलरशिप 5 पटीने वाढवू शकलो. जे आमचे शिक्षक सेवक आहेत त्यांचं मानधन 4-5 पटीने वाढवू शकलो. लायब्ररियन आणि इतर जो स्टाफ आहे त्याचं मानधन मोठ्या प्रमाणात वाढवू शकलो. टप्पा अनुदानामधले जे आमचे शिक्षक आहेत त्यांना 1100 कोटीपेक्षा जास्त उपलब्ध करून दिले. त्यांना यावर्षी 2रा टप्पा आम्ही मंजूर केलेला आहे. शालेय शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. एक स्थानिक लेवलला एक प्रश्न आहे की मुलांची मागणी होती की जिल्हा लेवलला भरती सुरू करा, परंतु कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ही मॅटर गेलेली होती आणि काही लोक हायकोर्टामध्ये गेलेली होती आणि शिक्षणाच्या दर्जाच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते. आणि त्याच्यामुळे ही जी नवीन सिस्टीम आहे ही 2017पासून अस्तित्वामध्ये आली आणि 2017पासून सेंट्रल आमची परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना शिक्षक म्हणून काम करायची संधी मिळते. परंतु मी कालच आदेश दिलेले आहेत की जिल्हा स्तरावरून काही अशा ज्याला भरती होतात त्याला जिल्ह्याला काही रिझर्वेशन ठेवता येईल का जिल्ह्यातल्या मुलांना, याची पडताळणी करण्याचे मी आदेश दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याची पडताळणी लॉ अँड ज्युडिशरीकडून होईल, कारण ते सगळे जे निकाल आहेत कोर्टाचे हे वाचून बघायला लागते आणि त्या बेसिसवर आपल्याला पुढे निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याच्यामुळे मी ते जे D.Ed तरुण आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं. दरम्यानच्या काळामध्ये ज्या शाळांमध्ये जागा खाली आहेत तिथे टेम्पररी बेसिसवर त्यांना घेण्याचे सुद्धा आदेश पारित करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला सिंधुदुर्गाचा विकास होत असताना माझ्याकडे शालेय शिक्षण म्हणून मी शालेय शिक्षणाची माहिती आपल्याला सांगितली.